नमस्कार. पुराणात भस्मासूर नावाच्या राक्षसाची एक कथा आहे. ती कथा अशी, की शंकराला तपश्चर्येसाठी चिताभस्म आणून देण्याची जबाबदारी शंकराने एका राक्षसावरती सोपवली. राक्षसाने ती प्रामाणिकपणाने पार पाडली आणि पुढे शंकराच्या भक्तीमध्ये त्याचं प्रमाण वाढत गेलं. शंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला आणि शंकराला प्रसन्न प्रसन्न करून घेऊन त्या राक्षसानं, "मी तुम्हाला पाहिजे तिथून भस्म आणून देतोय. मला भस्मासूर हे नाव धारण करून द्यावं." अशा प्रकारचा वर मागितला. शंकरानं तथास्तु म्हटलं आणि त्याचं नाव भस्मासूर झालं. हाच भस्मासूर पुढे शंकराच्या भक्तीत राहिला आणि शंकराला त्यानं प्रसन्न करून घेतलं आणि शंकराला वर मागितला, की "मी ज्याच्या मस्तकावरती हात ठेवीन, तो जळून खाक होईल." भोळा शंकर प्रसन्न झाला आणि भस्मासुराला तो वर दिला. ज्या क्षणाला वर मिळाला, त्या क्षणाला भस्मासुराच्या मनामध्ये पाप निर्माण झालं आणि तो शंकराच्याच मस्तकावरती हात ठेवण्यासाठी शंकराच्या मागे लागला. शंकर धावत-धावत गेले आणि एका भुयारामध्ये दडून बसले आणि त्या ठिकाणावरून एका सुंदर अशा प्रकारच्या मोहिनीचं रूप धारण करून भस्मासुरासमोर आले. भस्मासूर मोहिनीला पाहिलं आणि तो मोहित झाला आणि मोहिनीला त्यानं लग्नाची मागणी घातली. अर्थातच मोहिनीनं सांगितलं, की मला एका सुंदर नृत्य करणाऱ्या माणसाबरोबर लग्न करायचं आहे. भस्मासुरानं सांगितलं, "मला नृत्य तर करता येत नाही. मग मी तुला नृत्य शिकवते." असं म्हणून मोहिनीनं भस्मासुराबरोबर नृत्य करायला सुरुवात केली. अर्थातच नृत्यामध्ये मोहिनीबरोबर हा भस्मासूर तल्लीन होऊन गेला. नाचता-नाचता जसं मोहिनी कृत्य करेल, तशाच प्रकारचं कृत्य हा भस्मासूर करायला लागला. मोहिनीच्या हे लक्षात आलं, की हा पूर्णपणानं तल्लीन झालाय. त्या क्षणाला मोहिनीनं आपला हात स्वतःच्या मस्तकावरती ठेवला. ते बघून भस्मासुरानंही त्याचा हात मस्तकावरती ठेवला आणि ज्या क्षणाला भस्मासुरानं स्वतःच्या मस्तकावरती हात ठेवला, त्या क्षणाला तो जळून खाक झाला. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहताय परफेक्ट न्यूज. मित्रांनो, ही कथा नेमकी मला आजच्या पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांच्या बाबतीत घडलेल्या कथेशी साम्य वाटते, म्हणून मी तुम्हाला भस्मासुराची कथा सांगितली. पंढरपूर तालुक्यामध्ये आज वाळू माफियांचा जो गुंडाराज चालू झालेला आहे, हे वाळू माफिया आज महसूल कर्मचारी आणि पोलिसांवरती देखील हात उगारायचं धाडस करू लागलेत. याला नेमकं कारण कोण? याचा जर आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर भस्मासुराची कथा आजच्या घटनेशी तंतोतंत लागू लागू पडते असं माझं मत आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या काळातले तलाठी आणि आजच्या काळातले ग्राम महसूल अधिकारी आणि त्या भागातील बीटचे पोलीस यांनी जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये वाळू तस्करांच्या वरती आपला दबाव ठेवला असता आणि त्यांच्यावरती आपला अंकुश ठेवला असता, तर आज त्यांच्यावरती आंदोलन करून काम बंद ठेवण्याची पाळी आली नसती असं मला वाटतं. यामागची कारणं नेमकी अशी, पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा जो हैदोस सुरू झाला, त्याला काही अंशी नेमकं कोण जबाबदार आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर तो अंगुली निर्देश महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्याकडे जातो असं मला वाटतं. पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये वाळूचे लिलाव झाले नाहीत. अनेक शेकडो घरकुलं, हजारो घरकुलं पंढरपूर तालुक्यामध्ये होत असताना, अनेक बांधकामं होत असताना, शहराची प्रचंड प्रमाणात वाढ होत असताना, उपनगरामध्ये मजलेच्या मजले वाढत असताना, त्यासाठी लागणारी वाळू ही अपरिहार्यता आहे आणि मग ती वाळू उपलब्ध करण्यासाठी माणूस प्रयत्न करतो आणि त्याच्यातून वाळूची तस्करी वाढते. जर शासनानं वेळोवेळी लिलाव काढून लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या, तर आजची वाळूची तस्करीच वाढली नसते, असं मला वाटतं. अर्थातच ही तस्करी वाढत असताना काही लोकांनी सुरुवातीला यामध्ये काम केलं. महसूल कर्मचारी आणि पोलिसांना हाताशी धरून या लोकांनी हे काम सुरू केल्यानंतर अर्थपूर्ण व्यवहार होऊन या दोघांच्या संगनमतानं काही व्यवहार सुरळीत पडले. पण रक्तासाठी चटावलेल्या लांडग्याप्रमाणे अवस्था झालेल्या वाळू माफियांनी पुन्हा मात्र याच लोकांना टार्गेट करायला सुरुवात केलं. अर्थातच एखादा कडक अधिकारी यावा आणि त्यानं प्रशासनावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा बडगा दाखवावा. तशा पद्धतीनं आज प्रांताधिकारी आणि नव्यानं रुजू झालेले डी-वाय-एस-पी यांनी हा प्रकार थांबवण्यासाठी तशा पद्धतीनं पथकं नेमली. तशा पद्धतीनं महसूल कर्मचाऱ्यांना आदेश केले, निर्देशित केले. पण मग नेमकी व्यथा या लोकांची का निर्माण झाली याचा शोध घेतला. तर पथक निर्माण केल्यानंतर ज्या रात्री गस्तीवरती जायचंय, ज्या भागात गस्तीवरती जायचंय,
त्या भागातल्या वाळू माफियांना याची कुणकुण कशी लागते, हा फार मोठा शोधाचा विषय आहे. म्हणजे नेमकं पाणी कुठं मुरतंय, पथक नेमकं कोणत्या गावी जाणार आहे, हे जर त्या लोकांना अगोदरच समजत असेल, तर हे पाणी खात्यातूनच मुरतंय याचा शोध घेणं महसूल आणि पोलिसांना अपरिहार्य ठरणार आहे. आणि त्यातूनच पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू माफियांची गुंडागर्दी वाढली आणि तहसील कार्यालयासमोरच अधिकाऱ्यांना अडवण्याचं धारिष्ट्य या लोकांच्या मध्ये निर्माण झालं. अर्थातच शासनाने यापूर्वी वाळू पुरवठ्याच्या संदर्भानं अनेक घोषणा केल्या. घरकुलांना मोफत वाळू देण्याची घोषणा झाली. सामान्य लोकांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत देखील केलं. पण हजारोंच्या संख्येनं आज पंढरपूर तालुक्यात आणि शहरात झालेल्या घरकुलापैकी किती जणांना मोफत वाळू मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे. मागील 3 वर्षामध्ये तत्कालीन महसूल मंत्र्यांनी पंढरपूर तालुक्यामधील आणि महाराष्ट्रामधील वाळूची तस्करी रोखण्यासाठी शासकीय वाळू डेपोंची निर्मिती केली आणि आता वाळू तस्करीवरती आम्ही आळा घालू, अशा प्रकारनं राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केल्या. पण पंढरपूर तालुक्याचा विचार केला तर देगाव आणि चळे या ठिकाणी सुरू झालेल्या शासकीय वाळू पुरवठा केंद्रावरून किती लोकांना वाळू मिळाली आणि ती सुरक्षितरित्या मिळाली का, हाही संशोधनाचा विषय ठरणार आहे. आणि मग अशा प्रकारनं शासनानं घोषित केलेल्या योजना राबवण्यामध्ये जर प्रशासन कुचराई करत असेल, तर वाळू माफिया त्यांच्या अंगावरती जाणार नाहीत, तर मग कुणाच्या अंगावरती जाणार, हा देखील संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसांवरती टोलवाटोलवी करायची, आम्हाला संरक्षण द्या अशा प्रकारची मागणी करायची, अन्यथा आम्ही काम बंद करू अशा प्रकारचा धमकीवजा इशारा द्यायचा. यातून हे थांबणार नाही. अर्थातच भस्मासुराला मारण्यासाठी ज्याप्रमाणे शंकरानं मोहिनीचं रूप धारण केलं, त्या प्रमाणात आता नव्यानं पंढरपूरचे DYSP म्हणून रुजू झालेले अधिकारी, अर्थातच प्रशांत डगळे, हे मोहिनीचं रूप घेऊन या सगळ्या गोष्टीवरती ठामपणाने निर्णय घेत या भस्मासुराचा वध करणार का? कारण प्रशांत डगळे यांच्या कामाविषयी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालेला आहे. कुंभार गल्लीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा 7 महिन्यानंतर तपास लावून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. तशाच पद्धतीनं जर महसूल कर्मचाऱ्याच्या अंगावरती धावून जाण्याचं धारिष्ट्य वाळू माफिया दाखवणार असतील, तर नव्यानं IPS म्हणून रुजू झालेले प्रशांत डगळे साहेब यावरती काय भूमिका घेणार, याकडे सामान्य माणसाचं लक्ष लागलेलं आहे. अर्थातच हा वाळू माफियांचा भस्मासूर गाडण्यासाठी निश्चितपणानं मोहिनीचं रूप घेऊन एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला पुढे यावं लागणार आहे. अशा प्रकारची भावना सामान्य जनतेतून व्यक्त होत असताना दिसत आहे.